अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगन्नायका जगज्जनका जगत्पालका विश्वव्यापुनी अवशेषका विश्वंभर म्हणवीसी. जरी सकल विद्यांचे भरणे करीसी काया वाचा मने. तरी मीच काय विश्वार्तीने उरलो असे महाराजा. जरी मी असे विश्वात तरी पाळण होईल सहज स्थितीत. ऐसे असोनी संकट तुम्हा ते कवण्यार्थी घालावे. परी मम वासनेची मळी रसनांतरी हेलावली. तयाची सुकृत फळे जी आली ती तुझ पक्व ओपीत महाराजा. तरी तेही तुझ योग्य भूषण स्थित मजन वाटे पंढरीनाथ. परी सूक्ष्म शिकवीत भक्ता मात मोक्ष गावात प्रणवीसी. तरी आता असो कैसे स्वीकारिले बोबड्या बोलास. मागिले अध्यायी सुधारस गोरक्ष मच्छिंद्र भेटले परी एक विचारी. गुरु शिष्य असती त्या धवळारी. नाना विलास भोग उपचारी भोगिता ती सुख सोहळे. शैल्यराज नितंबिनी मुख्य नायिका किलोतळा स्वामिनी. मोह दर्शवी गोरक्षा लागुनी स्वसुताहुनी या गळा. आसन वसन भूषणांसहित स्वइच्छे तया उपचारित. पैल करुनी मीननाथ संगोपीत गोरक्ष बाळा. जैसा चातका लागी घन स्वलीले करी उदकपान. की तान्हयाला कासे लावून पयपाजीत गौतमी. पाजी परी कैशा स्थिती उभवोनी महामोह पर्वती. वत्सासी लावणी कास संपत्ती शरीर चाटी तयाचे. त्याची नीती किलोतळा संगोपीत गोरक्ष बाळा. भोजन घालीत अपार लळा तान्हया ते पाजीतसे. भलतैसे ललितपणे श्री गोरक्षा घाली भोजन. निकटमक्षिका उडवोन निज करे जेववीतसे. नाना दाओ निचवणे अधिकाधिक करवी भोजन. ऐसिये परी माऊलपण नित्य नित्य वाढवी. ऐसा सोनी उपचार बरे न मानी गोरक्षांतरे. चित्ती म्हणे पडतो विसर योग धर्म विचाराचा. ऐसे चिंतित मने मग भोगतो रोगची जाणे. जेवी षड्रस रोगिया कारणे विषापरी वाटती. मग नित्य बैठकी बसून एकांत स्थिती समाधान. धृती वृत्ती ऐसी वाहून करी भाषण मच्छिंद्रा. हे महाराजा योगपती आपण वसता या देशाप्रती. परी हे अश्लाघ्य नाथपंथी माते योग्य दिसेना. की पितळ धातूचे तगटी हिरा कदा शोभेना वैरागरा. की राव घेऊनी नरोटी यात्रा भोजन करी श्लाघ्यत्वे. श्री मूर्ती चांगुलपणे महास्मशानी करी स्थापन. तैसा येथे तुमचा वास जाण दिसत आहे महाराजा. पहाजी योगधर्मी तुम्ही बैसला निस्पृह होऊनी. तेणे करुनी ब्रह्मांड धामी कीर्ती ध्वज उभारीला. मृत्यू पाताळ 21 स्वर्ग व्यापिले आहे जितुके जग. तितुके वांची अपुला योग चरणरज सेवावया. ऐसी प्रज्ञा प्रौढपणी असोनी पहावे गर्ते अवनी. चिंताहारक चिंतामणी अजाग्रीवी शोभेना. तरी पाहे कृपाळू महाराजा उभारीला जो कीर्तिध्वज. तो ध्रुव मिरवेल तेजपुंज ऐसे करी महाराजा. ऐसे झालिया आणिक कारण तुम्ही पूर्वींचे आहा कोण. आला कवण कार्याकारण कार्याकार्य विचारा. की पूर्वी पहा ब्रह्मस्थिती
श्री कवी नारायणाची होती, लोकोपकारा अवतार क्षिती, जगा माझी मिरवला. आपण आचरला तपाचरण, शुभ मार्गा लावावे जन, धर्मपंथिका प्रज्ञावान, जगा माझी मिरवावया. ऐसे असता प्रौढपण, तेन आचरावे धर्म, मग जगासी बोल काय म्हणवोन, अर्थार्थी ठेवावे. जात्यावर माया आळशीण, मग काय पहावी वराडीण, राव तस्कर मग प्रजाजने, कोणे घरी रिघावे. की अर्कची ग्रासिला महातिमिरी, मग रश्मी वाचती कोणे परी, उडू गणपती तेजविकारी, जात्या होती तेवी तारागणे. तेवी तुम्ही दुष्कृत्याचरता, लोकही आचरती तुम्हा देखता, अवतार दीक्षे लागी माथा, दोष होईल जाणीजे. तरी आधीचा सावे सावधान, अर्थार्थी संगवर्जून, अंगलिप्त मला कारणे, तिळतुल्यही नसावे. नसता ओशाळ कोणा पाठी, कळिकाळा ते मारू काठी, निर्भयपणे मही पाठी, सर्वावंद्य होऊ की. तरी महाराजा ऐके वचन, सकळ वैभव त्यजून, निसंग भावे संगे करून, दुःख सरिता तरावी. प्रथमची दुःख कारण, विषय हस्ते बीज रजोगुण, रजा अंकुर येत तरतरोन, क्रोधपात्री हे लावे. मग क्रोधयंत्री तृतीय संधी, मदकुसुमे क्रियानिधी, मदकुसुमांचे संधी, मत्सरगंध हे लावे. गंधकुसुमे ऐक्यता, होताची दैवे विषय फळता, मग विषयफळी अपार महिमता, मोहर शोभे वेष्टी तसे. मग वेष्टिलिया मोहर अंती, दैवे फळे पक्वपणा येती, मग ती भक्षिता दुःख व्यावृती, यमपुरी भोगावी. मग ते शिव हळाहळाहुनी अधिक, की महाउरगमुखीचे विख, मग प्राणहारक नव्हे सुख, दुःखाचे परी सोशीतसे. मग दुःखाची ये उपाधी, शोधित फिराव्या ज्ञान औषधी, तरी प्रथम पाऊल कृपानिधी, भेओनिया ठेवावे. तरी आता योगद्रुमा, चित्ती निवटोनी विषयश्रमा, सावधपणे योगक्षेमा, चिंतामणी विसरावी. ऐसी विज्ञापना युक्ती प्रयुक्ती, करुणी तोषविला मच्छिंद्रयती, तव निवटूनी विषयभ्रांती, विरक्तता उदेली. मग म्हणे वो गोरक्षनाथा, तू जे बोललासी ते यथार्था, नीके न पहाती ऐशा वृत्ता, भ्रष्टदैवा दिसेना. तरी आता असो कैसे, जाऊ पाहू आपुला देश, ऐसे म्हणोनी करतळ भाष, गोरक्षा ते दिधली. की गंगाजल निर्मळपण, परिमहीचे व्यक्त करोन, गढूळपणे पात्र भरून, समुद्राते हे लावे. भाक देऊनी समाधान, चित्ती मिरवी गोरक्षनंदन, मग गुरु शिष्य तेथुनी उठोन, पाकशाळे पातले. पाकशाळे करुनी भोजन, करिते झाले उभयता शयन, किलो तळा मेळे मच्छिंद्रनंदन, शयनी सुगम पै झाला. झाला परी मच्छिंद्रनाथ, किलो तळे ते सांगे वृत्तांत, म्हणे माते गोरक्षनाथ, घेऊनी जातो शुभानने. जातो परी तव मोहिनी, घोटाळीत माझे प्राणा लागुनी, त्या ते उपायन दिसे कामिनी, काय आता करावे. येरी म्हणे तुम्ही न जाता, कैसा नेईल कवणे अर्था, मच्छिंद्र म्हणे मज सर्वथा, वचना माझी गोविले. विरक्तपणाच्या सांगोनी गोष्टी, वैराग्य उपजविले माझे पोटी, तया भाषे संतुष्ट दृष्टी, वचना माझी गुंतलो. तरी आता काय उपाय, सरला सर्वस्वी करू काय,
तुझा देखोनी विनय जीव होय का सावीस तरी आता ऐकवचनी उपाय आहे नितंबिनी तुवाची त्या ते घ्यावे मोहोनी बहुधा अर्थी करोनिया येरी म्हणे जी प्राणनाथ म्या उभविला उपाय पर्वत परी तो नरोधी वज्रवंत विरक्ती ते मिरवितो ऐसे असता त्या प्रवाही उपाय मोहाचा चालत नाही मच्छिंद्र म्हणे करुनी पाही यज्ञानिक पुढारा ऐसे भाषण करिता उभयता निशा लोटली सर्वही असता उपाय मोहाचा चिंतन करिता गोरक्ष येऊनी बोलतसे म्हणे मायवो ऐके वचन मज करू वाटते तीर्थाटन तरी मच्छिंद्रनाथा सवे घेऊन तीर्थामी जातसो येरी म्हणे वत्सा ऐक तू ज्येष्ठ सूत माझा एक तू वरिष्ठ अलौकिक मम मनी ठसलासी की स्त्रिया राज्य संपत्ती त्यात तू शोभसी नृपती आणि धाकटा बंधू धरोनी हाती शत्रु जिंकशील वाटतसे तरी तू सकळ राज्याचा धीर आम्ही उगलेची सुख घेणार अन्न वस्त्राचा अंगीकार करुनी असो तव सदनी बारे नाथाचा वृद्धापकाळ दिवसेंदिवस वाढतसे सबळ तैसे माझे शरीर विकळ दिवसेंदिवस होईल की मग आम्हा वृद्धांचे दीनपण हरील बा कोण तुझ्या वीण आणि धाकट्या बंधूचे संगोपन कोण करील तुझ वाचुनी बाळा तुझ वाचुनी मनाचे कोड कोण पुरवील तू गेल्या पुढे माये वाचुनी नये रडे संगोपिता तू अससी बा देवारे अमुचा सकळ तिलक तू अससी राजनायक तू गेलिया आम्ही भीक घरोघरी मागावी तरी ऐसे विपत्ती कोडे मजन दाखवी दृष्टी पुढे तरी मज योजुनी विहीर आडे लोटुनी मग जाई पा ऐशा बोलता रसाळ युक्ती परीन मोहे गोरक्ष चित्ती जैसे मेघ सिंचन झालिया पर्वती अचळ भंगावीण तो ऐसे किलो तळेचे ऐकुनी वचन म्हणे माय तू करीसी सत्य भाषण परी काय गे तू ते बोलून वैभव माझे दाखवावे तिही लोकी गे चार खुंट आमुचे असे गे राज्यपट तू ते बोलाया अधिक वरिष्ठ काय स्त्रियांचे राज्य हे तरी माय वो आता कैसे आम्ही जातो तीर्थावळीस तुम्ही स्वस्थ असुनी ग्रामास संपत्ती भोगा पुली आम्हासी काय संपत्ती कारण आमुची संपत्ती योग धारण सुकृत क्रिया आचरण सुख संपन्न भोगावे ऐसे निकट बोलुनी ती ते म्हणे आज्ञा द्यावी जी अमुते येरी म्हणे जी ऐकमाते मम हे तू जाऊ नये चित्ती विचारी किलो तळा परमदक्षतेने या बाळा उपरी दारा विषय घालोनी गळा यत्ने करोनी अडकाऊ हे योजुनी म्हणे जाणे तीर्थासी तरी एक बा अटक घालू तुझसी इतुका संवत्सर मजपासी वस्ती करूनी असावे येरी म्हणे ऐकमाते षण्मास लोटले मज येथे आता न राहे माते कल्पाते तीर्थावळी जाणे की या उपरी बोले किलो तळा षण्मास तरी संगती द्यावी मला थोडकियासाठी उतावेळा होऊ नको मम वत्सा मग मी समाधाने करून श्रीनाथ तुझवसे देऊन तीर्थावळी ते बोळवीन समारंभे पाडसा ऐसे बोलता बोल रसाळ विवेकी ज्ञान तपोबाळ चित्ती म्हणे षण्मास काळ आता जाईल निघूनी मग अवश्य म्हणे तपोकीर्णी षण्मास वस्ती करू सदनी परी अमुक दीन निश्चय करोनी ठेवी आम्हा जावया तो दिवस आलिया पाठी
आम्ही न वसू मही तळवटी, मग यत्न केलिया तुम्ही कोटी, फोल माते होतील. तरी आता कोणता दिन, दावी माते निश्चये करून, येरी म्हणे प्रतिपदे कारण, बोळवीन तुम्हासी. मुहूर्त संवत्सर प्रतिपदेस, मग न पुसता कोणास, तया दिनी गमन तुम्हास, भोजन झालिया करवीन. ऐसा निश्चय मैनाकिनी, बोलुनी स्थिर केला भुवनी, पुढे काही एक दिवसा लागुनी, गोरक्षा ते पाचारी. निकट बैसवूनी आपुले जवळी, अति स्नेहाने मुख कुरवाळी, म्हणे बारे कामना मम हृदय कमळी, वेधली असे एकची. कामना म्हणशील तरी कोण, स्नुषा असावी मज कारण, तरी उत्तम दारा तुझ निपुण, करू ऐसे वाटते. मग मी बाळा स्नुषे सहित, काळक्रमित बैसे न येथ, तो तुम्ही करूनी यावे तीर्थ, आपुले राज्य सेवाया. षण्मास बाळा येथे अससी, अंगीकारी मुख्य संबंधासी, अंगीकारी लिया तव मानसी, मोह माझा उपजेल. म्हणशील तरी विधीपूर्वक, लग्न तुझे करीन नीक, परी मम चित्ताचे काम दोंदीक, फेडशी इतुके पाडसा. गोरक्ष ऐसे बोल ऐकुनी, म्हणतसे ऐका मम जननी, म्या कांता दोन गुरु कृपेनी, वरिल्या आहेत जननीये. वरिल्या आहेत तरी चांग, नित्य भोगितो करुनी योग, म्हणशील कवण नामी सांग, तरी कर्ण मुद्रिका म्हणती त्या. तया कांता लागी सोडून, अन्य कांता नवरी व्यभिचारीण, हे योग्य नव्हे मज कारण, गुरु भक्ती जननीये. ऐसे बोलता गोरक्षनाथ, किलो तळा बैसली स्वस्थ चित्त, म्हणे नाथ हा विरक्त, कदा नातळे विषयाते. या परी लोटलिया त्या दिवशी, आणि का एके दिनी परदेशी, एक शैली उत्तम राशी, सेवे लागी पाठविली. भोजन झालिया रात्री निर्भर, शैली संचरली ते मंदिर, अत्युत्तम सारी पाठ करे, कवळोनिया पातली. सदनी संचरता बोले वचन, म्हणे हे गोरक्षनंदन, मी सारी पाठ करी कवळून, खेळावया आणि लाकी. तरी खेळ खेळू एकट भावे, ऐसे उदेले माझी आजिवे, येरी म्हणे अवश्य यावे, पूर्ण कामना करावया. ऐसे म्हणता नितंबिनी, सारी पाठ पसरूनी निकट येऊनी, परिद्यूत खेळता शुभाननी, नेत्रबाण खोचीतसे. खोचीत परी विषय पर, बोल बोलत अनिवार, बोल नव्हे ते महावज्र, तप पर्वत भंगीतसे. ऐसे बोलत आणिक करणी, दाखवीतसे नितंबिनी, मौळीचा चीर पदर काढुनी, भूमीवरी सोडीतसे. शृंगार व्यक्त नेत्रकटाक्ष, तुकवोनी खेळ खेळे गोरक्ष, खेळ खेळता मग प्रत्यक्ष, जाणुनी चीर सरसावी. उघडी एकची जानू करून, दावी अपुले नग्नपण, परीतो विरक्त गौरनंदन, विषयाते आतळेना. मग नाना संवाद नाना स्तुती, दाविता ती श्रमली युवती, परी हा विरक्त कोणे अर्थी, आतळेना ती येते. मग ती आपुले चित्ती श्रमोन, राहती झाली दीनवदन, किलो तळे ते वर्तमान, सर्व सांगुनी गेलीसे. यावरी किलो तळा संपत्तीसी, गोरक्षा दावी भलते मीसी, रत्नमुक्त माणिक राशी, शृंगारादी अचाट. परी दावनी सहज स्थित, म्हणे वत्सा हे तुझेची वित्त, चंद्र सूर्य अवधीपर्यंत, भोगीसील पाडसा. ऐसे बोले किलो तळा, परिहान मळे आशामळा, जेवी मुक्ता लिंपिलिया काजळा, श्वेतवर्ण सांडीना. ऐशा युक्ती प्रयुक्ती करिता, निकट वृत्ती आली तत्वता, मग किलो तळेच्या मोहे चित्ता,
नित्य हुंबाडा येतसे. मीननाथ जवळ घेऊन नेत्री लोटले अपार जीवन. ती आणि शैल्या सेवकी पाहून दुःखी होती तैशाची. मग त्या म्हणती वो माय स्वामिनी, आम्ही मोहू गोरक्षा लागुनी. तुम्ही चिंता कदापि मनी आणू नका महाराजा. ऐसे बोलुनी शैल्या युवती किलो तळेसी समजाविती. ऐसे बोलता दिनव्यावृत्ती प्रतिपदा आली असे. मग त्या दिवशी आनंद महिमा गुढ्या उभारिल्या ग्रामोग्रामा. परिशृंगार रूप प्रवाहोत्तमा मच्छिंद्र योगी बुडाले. कैचा आनंद कैची पाक निष्पत्ती, कैची गुढी शोक व्यावृत्ती. सकळ ग्रामी शैल्या युवती मच्छिंद्र योगे हळहळल्या. एक म्हणती हा नाथ राज्य प्रकरणी प्रतापवंत. उदार धैर्य पर्वत दयाळ आगळा मायेहुनी. एक म्हणती चांगुलपणा यापुढे उणीव वाटे मदना. कनकासनी सभास्थाना अर्कासमान वाटतसे. एक म्हणती ऐसा पुरुष दैवे लाधला होता आम्हास. गोरक्ष विवसी आली त्यास घेऊनी मेला जातसे. ऐशा परी बहुधा युक्ती गोरक्षा ते शिव्या देती. अहो मच्छिंद्र अर्काप्रती राहुग्रह हा भेटला. एक म्हणती नोहे गोरक्षक आम्हा भेटला यमदेख. मोहपाश घालुनी प्रत्यक्ष मच्छिंद्र प्राण नेतसे. हा कोणी कडोनी आला मेला का मुच्या देशासी आला. मच्छिंद्र मांदूस घेऊनी चालला बलात्कारे तस्कर हा. एक म्हणती अदैव पूर्ण ऐसे लाधले होते स्थान. त्या सुखासी लाथ मारून जात आहे करंटा. काय करील अभाग्यपण घरोघरी भीक मागून. त्या तुकड्यांचे झाले स्मरण षड्रसान्न आवडेना. उत्तम चीर अन्नभूषण सांडूनी करील चिंध्यालेपन. महाल माड्या नावडे सदन सेवील कानन दैवी. ऐसे बहुधा बहुयुक्ती बोलता ती त्या युवती. बोलुनी वियोगे आरंबळती मच्छिंद्र मच्छिंद्र म्हणोनी. ऐसे परी सकल ग्रामात संचरलीसे विकळमात. येरीकडे गोरक्षनाथ कुबडी फावडी संयोगी. अंगी लेऊनी कंथाभूषण माळा गळा दाट घालून. सिंगी सारंगी करी कवळून नाथापाशी पातला. चरणी अर्पुनिया भाळ म्हणे स्वामी आली वेळ. उठा वेगी उतावेळ गमन करावया मार्गात. ते पाहुनी किलो तळा सबळ उदक आणि तडोळा. म्हणे स्थिर होई का बाळा भोजन सारिल्या जाईजे. मग पाक करूनी अति निगुती गुरु शिष्य बैसवूनी एके पंक्ती. वाढिता बोलती झाली युवती विचक्षण किलो तळा. म्हणे महाराज मच्छिंद्रनाथ तुम्ही जाता स्वदेशात. परी मीननाथ तुमचा सूत ठेविता की संगे नेता. नाथ म्हणे वो शुभाननी जैसे भावेल तुझिये मनी. तैसीच नीती आचरुनी मीननाथ रक्षुगे. मग बोलती झाली किलो तळा तुम्ही संगे न्यावे बाळा. येथे रक्षण केवते बाळा भुभुक्कारी होईल की. तुम्ही आता निकट येथे म्हणूनी भुभुक्कारन बाधी त्याते. तुम्ही गेलिया कोण येथे रक्षण करील बाळाचे. आणिक एक घेत लक्ष माते शापिले वसू उपरी ईशे. तुमचा पिता जो प्रत्यक्ष वीर्यसंघ आराधिला. तयाचा विचक्षण सबळ शाप मी सोडिले सिंहल द्वीप. त्या शापाचे पूर्ण माप भरुनी आले महाराजा. तरी उशापाचा समय आला आता. फळासी येईल तुम्ही जाता. उपरी चरवसू तुमचा पिता येऊनी नेईल मज लागी. मग बाळाचे संगोपन कोण करील माये वीण.
या ते जरी न्यावे स्वर्गा कारण मनुष्य देह नयेची तरी सांगाया हेची कारण मीननाथ सवे नेणे मग अवश्य म्हणे मच्छिंद्रनंदन भोजन करून उठले किलो तळाही भोजन करुनी मीननाथाकडे पाहुनी बोलन निघे तिचे वदनी परी हृदयी डोंब पाजळला मच्छिंद्र मोहाच्या स्नेहे करुनी अपार अनिवार मोहाचे वैश्वानर पेट घेता शिखे पर दुःख आकाशी प्रकटले मोह उचंबळोनी अत्यंत चिंता नेत्री लोटली अश्रू सरिता ते पाहुनिया शैल्या समस्ता गोरक्षा ते वेष्टीती म्हणती गोरक्षा ऐके वचन करू नको रे कठीण मन मच्छिंद्र आमुचा घेऊनी प्राण जाऊ नको महाराजा पहा पहा सुख संपत्ती राज्य वैभव केवी गती ऐशा टाकुनी स्वसुखाप्रती कानन सेऊ नको रे महाल मुलूख तुझ हस्ती अश्व फिरणे चातक गती हे सुख टाकुनी राज्य संपत्ती कानन सेऊ नको रे महाल मुलूख तुझ स्वाधीन प्रजा लोकादी करिता ती नमन ऐसा टाकुनी बळमान कानन सेऊ नको रे हिरे रत्ने माणिक मोती परम तेजस्वी नक्षत्र ज्योती स्वीकारुनी भूषणाप्रती सुख संपत्ती भोगावी आम्ही झालो तुमच्या दासी नित्य आचरू सेवेसी रती सुखासी नटू तैसे हे सुख संपन्न भोगिका कला कुशला विद्या सांग सभे स्थानी रागरंग ऐसे टाकुनी प्रेम भोग कानन सेऊ नको रे जरी जरतारी दिपती चीर परिधानी की इच्छा पर ऐसिया सुखा करी निर्धार कानन सेऊ नको रे जडी रत्न हेम शृंगार भूषणिक मनोहर ऐसे टाकुनी सुख मनोहर कानना जाऊ नको रे चुवा चंदन अर्गजागंध अंगी चर्चू आम्ही प्रसिद्ध ऐसे टाकुनी सुखवृंद कानना जाऊ नको रे कनकासनी विराजमान दिससी जैसा सहस्त्रनयन ऐशा सुखाचा त्याग करून कानना जाऊ नको रे द्रव्यराशी अमूप भांडार भरले असती अपरंपार किल्ले कोट टाकुनी सुंदर कानन सेऊ नको रे ऐशा सुखाची उत्तम जाती टाकुनी जासी दुःख व्यावृत्ती मही भ्रमण कानन क्षिती दुःख अपार आहे हे शाल दुशाल भूषणमाळा टाकुनी घेसी दुःख कशाला सांडुनी षड्रस अन्ना विपुला कंदमूळ खाशील उंच आसन मृदू कैसे मंचकी शय्या कुसुमकेश ते टाकुनी महिस लोळसील काननी तरी गोरक्षा मनुष्य देही वृत्ती आणि विवेक प्रवाही राज्यासनाचे सुख घेई सकळमही भोगिका अरे आदेशी शत्रू भय अन्य राज्याचे नाही भय ऐसे स्थान आनंदमय तरी सकळमही भोगिका ऐसे बहुतापरी उपदेशी दाविती तया सुखासी परी विरक्त स्वचित्तेसी आशे लागी या तळेना मग धिक्कारुनी सकळ युवती म्हणे आम्हा कासया भावी संपत्ती प्राण टाकोनी शवाहाती तुम्हीच मिरवा जगी हो अगे आम्हासी वोढन वसन शयनी वरते आकाश खाली मेदिनी शयन करतो योगधारणी अलक्षी लक्ष लावूनिया ऐसी बहुता नीती तयैसी वाणी म्हणे दूरलंडी गौड बंगालिणी ऐसे म्हणोनी तये अवनी पाऊल ठेविता पै झाला मग किलो तळे ते करुनी नमन स्कंधी वाहिला मच्छिंद्रनंदन श्री मच्छिंद्र सवे घेऊन ग्रामाबाहेर पै आला परी किलो तळेने गोरक्षासी चोरून कनकवीट आणली भांडारातून मच्छिंद्रनाथा करी अर्पोन भस्म झोळीत टाकिली परी मच्छिंद्राच्या मोहे करून घोटाळती पंचप्राण
नेत्री अपार अश्रू जीवन मोहे नयन वर्षत मग गावा बाहेर मैनाकिनी माथा ठेवी नाथाचे चरणी गोरक्ष हृदयी कवळोनी निरवीतसे तयाते म्हणे वत्सा माझे नाथा घेऊनी जासीला अन्य देशात परीक्षुधा तृषा जाणोनी याते सुख देई पाडसा बारे अशक्त मच्छिंद्रनाथ दिधलासे तुझिये हातात योजन अर्धयोजन महिते सुख देई पाडसा बारे मच्छिंद्र शांतीचा अचळू परी फारची असे अति भुकाळू तरी मच्छिंद्राचा क्षुधानळू बाळा समान जाण रे जैसे मीननाथाचे लहानपण त्याची रीती मच्छिंद्रा ते मान हे उभयता आहेत क्षीण तुझे ओटीत वाहिले या परी तू ते सांगू किती तू जेथे अससी बा सर्वज्ञ मूर्ती सच्छिष्य ऐसे तू ते म्हणती कारण भक्ती पाहोनी ऐसे वदोनी किलोतळा मिठी घाली गोरक्षगळा म्हणे बारे तू ते वेळोवेळा निरवी ते जीवी धरीबा ऐसे म्हणोनी हंबरडा फोडीत परम अट्टहास्ये शब्द करीत म्हणे आता कैसा नाथ निज डोळा देखेन मी ऐसी मोहाची उभवी वार्ता ते गोरक्ष पाहुनी म्हणे चित्ता वेगे निघावे ना तरी ममता मच्छिंद्रा ते दाटेल मग श्री गुरुचा धरोनी हात लगबगे चालिला गोरक्षनाथ पावला पावली दुरावत तो आरंबळे किलोतळा पालथा घालोनी पर्वत अदृश्य झाले तिन्ही नाथ मग किलोतळा मस्तक महीप्रत आपटी तसे ते धवा गाई समान हंबरडा मारीत हस्ते वक्षस्थळ पिटीत म्हणे आता मच्छिंद्रनाथ दृष्टी कैसा पडेल ऐसा मच्छिंद्र गुणी सदा शांत म्हातारपणी दयाब्धी कृपानिधी पूर्ण कोठे पाहू मच्छिंद्रा म्हणे बाई गे शचीनाथ तैसा आपणा माझी मिरवत ऐसा स्वामी दयावंत कोठे पाहू निज दृष्टी अहा मज कृपणाचे धन गोरक्ष तस्करे नेले चोरून आता नाथे कठीण मन कैसे केले मज विषयी अहा मज वत्साचे अब्धी जीवन गोरक्ष घन गेला गिळोन की मज अंधारी काठी हिरोन गोरक्षक निर्दये नेली गे आता जाऊनी मंदिरात काय कोठे पाहो नाथ दाही दिशा ओसमाते वाटताती साजणी सभेस्थानी कनकासनी जेवी बैसला दिसे तरणी आता ते आसन वसन पाहोनी पाठी लागे लगे माये अगे राजवैभव सकळ भार माते वाटते ओसनगर आता माझा नाथ मच्छिंद्र कैपाहीन निज दृष्टी ऐसा हा मच्छिंद्र पुरुष कोठे हिंडता न देखो देश अति स्नेहाळू माया विशेष मायेहुनी पाळी तसे बाई गे बाई निजता शयनी काय सांगू तयाची करणी तीन वेळा मज उठवोनी तान्हेली समणतसे मग आपुले करी उदक झारी लावी माझिये मुखपात्री उदक पाजोनी कृपा गात्री जठर माझे चापीतसे रिक्त जठर लागता त्याते म्हणे अससी क्षुधाक्रांत मग पाचारोनी परिचारिके ते बळेची भोजन घाली तसे ऐशिया मोहाची दया कोटी वागवित होता आपुले पोटी अति निर्दय होनी शेवटी कैसा सोडुनी पै गेला ऐसे बोलोनी वागुत्तर मस्तका पटीले महीवर मुखी मृत्तिका वारंवार घालोनी हंबरडा फोडी तसे ऐशिया दुःखाची सबळ कहाणी उपरी चरवसूच्या पडली कानी मग तो विमानी बैसोनी तिये पाशी पातला विमान ठेवोनी तये अवनी निकट पातला कृपे करूनी निकट येता धरिला पाणी म्हणे पापिणी हे काय
तू स्वर्गवासिनी शुभाननी येथे आलीस शापे करुनी ते शापमोचन गे येथोनी झाले आहे सुखमानी का मग करे कुरवाळोनी किलो तळा धरिता झाला हृदय कमळा अश्रू डोळा पुसोनी ते वेळा सदना माझी आणि तसे सदना आणुनी ते युवती बोधिता झाला नाना युक्ती तो बोध असे भक्ती सार ग्रंथी पुढिले अध्यायी ऐकावा भक्ती सार उत्तम ग्रंथ ऐकता होय पुण्यवंत तरी श्रोते देवनी चित्त ग्रंथ आदरे ऐकावा नरहरिवंशी धुंडी सूत अनन्य तुम्हा शरणागत मालू ऐसे नामदेहाते संत कृपेने व्यापिले स्वस्ति श्री भक्ती कथासार ग्रंथ स्वये बोलिला पंढरीनाथ सदा संत सज्जन परिसोत ईश्वर कृपे करोनिया स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद्भाविक चतुर एकविंशतितमाध्याय गोडहा श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार एकविंशतितमाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय।